पाऊस एवढा जोरात होतोय की असा पाऊस कधी पडलाच नाही, एवढा पाऊस पडतोय आज. जेव्हा कार्यक्रम आहे मेन तेव्हाच एवढा भरपूर असा पाऊस पडतोय. रंगदेवतेची पूजा चालू आहे, त्याच्यानंतर आम्ही मेकअपला सुरुवात करणार आहे. मालवणकर काकांना खास आम्ही मेकअपसाठी मालवणवरून बोलवलं आहे. सो ते आता आमचा मेकअप करणार आहेत. आता इथे मेकअपला सुरुवात झाली आहे. काका आलेत मालवणवरून. मालवणवरून आले ना तुम्ही? मालवणवरून हे दशावताराचा मेकअप करतात, ते आलेले आहेत. आणि आमचा इथे सीन होणार आहे, एक चलचित्र आम्ही सादर करणार आहेत आणि त्याच्यासाठी मेकअप चालू आहे. रक्तबीज राक्षसाचा वध हा सीन आम्ही करणार आहे, त्याच्यासाठी मेकअप चालू आहे. महेश काका या सीनमध्ये रक्तबीजाचा रोल करणार आहे. आजच्या सीनमध्ये मी महाकालीचा गेटअप करणार आहे. सो आता मी थोडे लेन्स लावते, डोळ्याचा थोडा लुक चेंज करायला. ब्लॅक कलरचे लेन्स लावणार आहे. एका झटक्यात लागले. डोळ्याचा फरक. लेन्स घालून झालेले आहेत. चला आता जाऊया पुढच्या तयारीला. एक मेकअप झालेला आहे. शंकर आमचा इथे झोपलाय. मेकअप चालू आहे. वेदांशी काकीने मला केस बांधण्यासाठी खूप मदत केलेली आहे. एवढे 7 फूट जे महाकालीचे 7 फुटाचे जे केस आहेत ते मॅनेज करणं, डोक्यावर ठेवणं, त्यासाठी पिनअप वगैरे व्यवस्थित करणं खूप महत्त्वाचं आहे. ते ॲक्ट करताना पडले नाहीत पाहिजे केस. सो तिने ज्या प्रकारे तिने केस बांधलेत त्याच्यासाठी खूप तिचे धन्यवाद. थँक्यू वेदांशी काकी. हा आहे ओमकार गावकर, जो फर्स्ट टाईमच सीनमध्ये काम करतो आहे आणि तो निशुंभ राक्षस बनलेला आहे. सो त्याची प्रॅक्टिस पण खूप छान झालेली आहे, चांगलं काम करतो आहे. प्रॅक्टिसच्या वेळी त्याने खूप चांगलं काम केलेलं आहे. वेटिंगवरचे मेंबर तुषार. हा हा हा. आणि हा एक बसला इथे राक्षस. अजून बाकीचे इथे रेडी होतात. नाही मी बसते. रेडी, हाफ रेडी झालेली आहे. अजून आता फक्त मेकअप बाकी आहे. हा, ह्याचं झाल्यानंतर आम्ही मेकअप करणार आहे. होणार आहे पहिला महाकालीचा. शंकराचं काय तताच तू जा कपडे वॉइस द्यायचं फक्त. आम्हाला पण काहीतरी सिनात घ्या लास्टला. आमचे जेवढे आहेत तेवढे फुकट नाचायला काय. शंकर पाहिजे का तुम्हाला? शंकर नको असं नको. आम्ही पण निवड केली आहे शंकराची. हा आहे प्रज्ञेश कोयंडे आणि हा प्रत्येक सीनमध्ये वगैरे शिमग्याला खूप ॲक्टिव्ह कलाकार आहे आणि खूप चांगलं काम करतो. जसे त्याचे पप्पा काम करायचे तसं तो आता करतोय.
ह्या व्यक्तीची तर ओळख सांगायची गरजच नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे ही कोण आहे आणि कशी व्यक्ती आहेत. आणि काय वाटतं तुला बघ? ओय चिकू कशा ठेवला तू मळकर मा हो मळकर मा चिकू कशा ठेवला ना तू लागता हा कोणतूक लागता चिकू तर चिकू 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 त्याचा पण झालाय ना बड्डे जा जरा बाळ्याकडे आणि तुझे हे परत तुझ्या आत्या येईल ना काय परत तुला जावं लागेल जावं तर लागेल ना आता वेळ नाही आता कपडे घातल्यावर कसं जाणार म्हणजे हे असं उंच आहे ना त्याच्यामुळे वाटतं. हा एक करण ढोके, तो फर्स्ट टाइमच सीनमध्ये काम करणार आहे. बिचारा मी कोण भेटत नाहीये, स्वतःच स्वतः करतोय बिचारा. मामा जागा असतात तर बघा हे का अरे ये मामा बाकीच्या ब्राईटनेस थोडीशी कारण लाईट जास्त एका आम्ही किती वर्षात सांगतो मिशी काढ तो आमका शिमग्यात पण नाही काढून सांगित मिशी नाहीच काढी तो असंच साडी बिडी नेसून येतात तरी पण मिशीवाली बाई असतात ती आमच्या सोंगामध्ये शिमग्यात तो आता त्याचा चांगलं मिशी काढ तरी तो काढीत नाही तर त्याचं आज कारण काय त्या उघडला होता मिशी काढण्यामागचा तर तो गालावर कशी करतो त्याची स्माइल बघा काय ती आणि गाल बघ त्याची गाल कशी टवटवीत तो दिसता आता उद्या यो व्हिडिओ बघलाय आणि मेकअप बिकअप बघलाय बाईनी काय ते खुश होईल. आत्महत्याच करते. हा. तर हे आमचे लाडके मुकुंद बाबा यांका तुम्ही ओळखतच असाल कट्ट्या गावची शान मानशा सगळी काय हाती शिमगोत्सवात तुम्ही त्यांना बघितलंच असाल रावणाच्या भूमिकेत असायचे आता त्यांचे सुपुत्र त्यांची भूमिका करतात तर बाबा तुमचा या सप्त्यानिमित्त काय मत म्हणजे ही सगळी गजल चालली आहे सप्त्याची आणि आता वाजत दिले 3 वाजले तरी आपलं उत्साह अजून पूर्णपणे दिसता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तर तुम्ही काय सांगशाल नाही ठीक आहे चांगली गोष्ट आहे ना गर्दी होत चाललेली आहे देवळाकडे आता देवळाकडे जाऊन बघून आलो मी गर्दी लोक जसं माहीत होतं तसं येत आहेत आणि दिंडी आपली आता पुढे देवाकडेसून आले वाडवळ देवाकडेसून तुमचं यावर्षी पहिलो क्रमांक होतो त्यानिमित्त तुम्ही असा सीन काय साकारलास नाही आम्ही काय आता वेळेवाकडे काहीतरी म्हणून दरवर्षी नाही पण यावर्षी 3 वर्ष नसतं ना त्यामुळे कार्यक्रम म्हणून काहीतरी व्हायलाच पाहिजे म्हणून एक साधारणचं सीन बसवले ना मुलाने आपलं ते काय रगडलं काय मार्ग होईल का असं फ्रेंडच जॉली मंडळ डोकेवाडी यांचं सीन आहे त्याचे एक पात्र कलाकार सजत आहेत आणि आमचे मामा मालवणवरून आले आहेत पात्रांना बघण्यासाठी आणि त्यामध्ये ही आमची महाकालीच्या रूपामध्ये दिसते ती या कॅमेऱ्याचे मालक चालक संघटनाचे सर्व धना आर्ट स्पेसचे पण मालक दिसते आता ती काळी आहे त्यामुळे दिसत नाही दिसते का मी अरे किती काळी दिसते आता तो मी काय बोलतो महाकाली फुल तू महाकाली बनली आहेस येस तुझा रोल काय आहे याच्यामध्ये महाकाली आहे हा
महाखाली तू आहे. कसं म्हणजे काय असं सांगशील लोकांना तुझ्या थोडा वेळ थांबा आणि नंतर स्टेज दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये काय करणार आहे ते. आधी आम्ही काय सांगणार नाही. सस्पेन्स मध्ये आहे मी तुमचं. सस्पेन्स. एवढं सांगितलंय. थँक्यू. आणि ही आमची सोनू आहे. हिला तर तुम्ही ओळखत असाल. ही बुवा पण आहे आपली लेडीज बाराची. बुवा. तिचं नाव काय मला माहित नाही पण सोनू म्हणतात ते मला माहित आहे. वेदांती राजन ढोके. हा, तिला उर्फ सोनू आहे. तर सोनू तुझा रोल काय आहे? पार्वती माता आहे. दुर्गा माता वाटते. पार्वती माता आहे. पार्वती. तुमचं डिस्कशन झालं असेल सांगा आम्हाला. रोल काय तुमचा? सोनू. पार्वती फायनल पार्वती आहे. बाबा माझी नको आहे बघ, शंकर आहे आपल्या आणि त्यांची आपले बाबा आधी. आपले कलाकार तुषार डोके शिमगा उत्सवातले एकमेव कलाकार आपला माझा मित्र भावी रावण. तर तुमचा तुषार डोके रोल काय आहे यामध्ये? मी शुंभ म्हणजे कोण? शुंभ राक्षस. शुंभ राक्षस. ठीक आहे. आणि हा आपला ओमकार गावकर आहे इकडे. तर ओमकार तुझा रोल काय आहे याच्यामध्ये? निशुंभ द डीमन निशुंभ. देवाचाच Okay, मेकअप thank करा you. डायरेक्ट नाही तर. आणि आपला हा आणि आपला शंकर आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रज्ञेश कोयंडे. माझे वडील आत्ताच वर्ष झाले. आता 31 तारखेला वर्ष आहे. आता त्याचं वर्ष साधले आणि माझ्या वडिलांनी आजपर्यंत गावासाठी आणि आपल्या वाडीसाठी सगळं केलेलं आहे. पण आजपर्यंत वाडी सोडून कुठे गेलेले नाहीत आणि मी तसं एकमेव आहे. सगळं जे शंकराचं आहे ते मी एकटा करणार आहे. पण आजपर्यंत असं पैमान काय झालेलं नाही. आता आण्या कोयंडे हा पण आपला भाऊ आहे. पण असं पळ काढणं कुठे काय काढणं आपल्याला ऑफर आली होती पण आपण स्वीकारली नाही. ते पण आपले भाऊबंधच होते आपल्या घरातलेच. म्हणजे भाईनाग आम्ही आमच्या कट्टेगावमध्ये आपल्याला भाईनाग कसे ओळखतात म्हणून. पण काय सांगणार आता याच्यामध्ये मी रोल करते ते धन्यवाद मान्य करून मित्रा. घ्या. तू दिलेल्या असं माहिती काय कुठे चुकलं असेल तर माफ करा. तर आपण पुढच्या आपल्या पात्राला भेटूया. तर आपला मेन पात्र यामध्ये आपला उमेश दादा. तर उमेश दादा तुझा रोल काय यामध्ये? मी या पूर्ण नाटकामध्ये भाग घेतलाय. तो रक्तबीज राक्षस म्हणून त्याचा रोल करत आहे. रक्तबीज राक्षस म्हणजे रक्ताने भरलेला, रक्तावर डिपेंडेंट असं राहिलेला एक राक्षस आहे. तर आणि तुम्ही तोच राक्षसाचा अवतार पाहण्यासाठी नक्की तो येणारा पुढचा व्हिडिओ पहा. आणि तर दादा मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो. तर ही तुमची संकल्पना आहे ती मूळ कोणाच्या म्हणजे तू संकल्पनेतून आली? ती संकल्पना आली ती म्हणजे एक व्हिडिओ जी माझी मैत्रीण गेली धनश्री तिने व्हिडिओ पाठवला. तर आमच्या भांडूपच्या कोकणनगरच्या विभागात असा एक सीन आला होता. त्याच्यामध्ये तांडव नृत्य चालू होतं आणि ते तांडव नृत्य चालू असताना तुमची मिळाला तुम्ही तर तांडव नृत्य चालू असताना ते बघितलं. तर तांडव नृत्याच्या रिलेटेड मला असं वाटलं की असा व्हिडिओ आपण सर्च करूया. तो ऑनलाईन व्हिडिओ पाहिला आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर भेटला. पुण्याच्या ठिकाणी असं झालं होतं असं नाटक. तो ऑडिओ रेकॉर्ड करून किंवा बनवून त्याच्यावर आम्ही प्रॅक्टिस केली आणि तोच येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे. थँक्यू. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आम्ही. ते कानातले काढून ठेव रे. कानातले काढून ठेव रे. अरे पण ते मेकअप लागायचं. आणि हा माझा जिवलग मित्र अभि ढोके. ह्याला तर तुम्ही सगळे ओळखत असताल. तर आज तो त्या सॉंगामध्ये आपल्या सिनेमामध्ये आहे. तर त्याची भूमिका काय आहे ती आपण बघून घेऊया. अभिषेक ढोके PWDचे मालक आहेत. ते तहसीलदार सोडून ते PWDमध्ये गेले. आता ते इकडे. अभिषेक ढोके तुमचा रोल काय यामध्ये? रोल आहे इंद्रदेव. तो मग आता पाऊस पडतो नळ जरा बंद करा त्याचा. तुम्ही बंद केला आता. बंद केला. अशीच कृपादृष्टी राहू दे सर्वांवरती. आता उद्या पाऊस येणार. तलवार तुमची आहे. हा? तलवार दे ना मला. सर्वात ते ह्याच्यातून जाते. आणि आपली बघा छबिताई पण आलेली आहे. छबिताई तू काय बोलशील? तुला कसं वाटतंय सप्त्याला येऊन आपल्या? मी सप्त्याला येते परंतु हा जो सीन पाहते सीन वगैरे प्रकार आणि ही तुमची पूर्वतयारी खरंच सुंदर आहे हे सर्व. आणि पाहून एकदम आश्चर्यचकित झाले की एवढी मेहनत एवढं त्याच्यामागे कष्ट आहे की 15 मिनिटाचा 20 मिनिटाचा सीन असतो पण याच्यासाठी तुमची एवढी तयारी खरंच वाखाणण्यासारखं आहे. बरोबर. 15 मिनिटं सीनासाठी आम्ही महिनाभर पण तयारी केलेली असते त्यासाठी. नक्कीच
ती खास करून तुम्ही म्हणजे आपले भाऊबंद कोण असतात बघायला येणार त्यासाठीच असते ती महिनाभर तयारी असते त्या 15-20 मिनिटासाठी. खरंच तुम्हाला भेटून छान वाटलं. असं तुम्ही दरवर्षी या आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवा. तर ह्या आपले निवडला रिटायर ह्या कधी आवडतं बघायचं बोलायचं नाही विचारायचं कमाल आहे तुमची. सीन ओपन करायची वेळ झाली तरी तुम्ही